बीड, लातूर, उस्मानाबाद, धाराशिव आणि अहिल्यानगर आणि संपूर्ण विदर्भ, संपूर्ण मराठवाडा या ठिकाणी जी काय अतिवृष्टी झाली, जो काय नद्यांना नाल्यांना महापूर आला, त्याच्यामध्ये अनेक जनावरं दगावली, अनेक माणसं दगावली आणि त्याच्यानंतर शासनाकडून पंचनामे करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी प्रत्येकी शेतकऱ्यांना 5,000 10,000 रुपये मदत देण्याचं ठरवलं. त्याच्यामध्ये अनेक घरचे लोक मेले, त्यांनासुद्धा काही 1 लाख 2 लाख रुपयाची मदत असं सरकारने जाहीर केलं. परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गुजरातमध्ये अहमदाबाद विमानतळावर ज्या दिवशी विमानाचा स्फोट झाला आणि त्याच्यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले, त्यावेळेस मात्र सरकारने त्यांना प्रत्येकी 1 कोटी रुपये जाहीर केले. ही उच्च नीचता अशी का, हा भेद असा का, हा प्रश्न इथल्या सामान्य माणसाला पडतो. तो जो विमानात बसलेला व्यक्ती आहे त्याची पात्रता मोठी आहे का, किंवा जो नद्यांमध्ये वाहून गेलेला जो सामान्य शेतकरी असेल तो खालच्या दर्जाचा आहे का, असा प्रश्न नितांत पडणं गरजेचं आहे. माणसाच्या हृदयाची, माणसाच्या श्वासाची, माणसाच्या मेंदूची प्रत्येकाची किंमत एक आहे. मग ज्या वेळेस इथला शेतकरी मरतो त्यावेळेस त्याला अल्प मदत, परंतु ज्यावेळेस इथला एखादा मोठ्या अपघातामध्ये, विमान अपघातामध्ये ज्यावेळेस लोक मरण पावतात त्यावेळेस त्यांना 1-1 करोडचं सरकारकडून पॅकेज घोषित केलं जातं. लक्षात घ्या, इथल्या आमदारांना, इथल्या खासदारांना करोडो रुपयाचं बजेट फक्त गाड्या घेण्यासाठी सरकार जाहीर करतं, परंतु ज्यावेळेस इथला शेतकरी मरतो, इथले जनावरं दगावतात, इथला शेतकरी हवालदिल होतो. शेतकरी म्हणजे या भारताची अर्थव्यवस्था आहे, परंतु त्या अर्थव्यवस्थेला बळ देण्याचं काम इथलं सरकारने करायला पाहिजे. परंतु इथलं सरकार इथल्या उद्योगपतींना बळ देण्याचं काम करतं, कारण उद्योगपतींकडून त्यांना फायदा आहे, शेतकऱ्याकडून कदाचित त्यांना कुठलाही फायदा नसेल. परंतु इथला जो शेतकरी वर्ग आहे, सामान्य वर्ग आहे, यांनी या सरकारमधल्या ज्या विरोधातली खेळी करणारे लोक आहेत त्यांना ओळखलं पाहिजे आणि त्यांना प्रत्यक्ष लोकशाहीच्या माध्यमातून दणका दिल्याशिवाय ते लोक जागेवर येणार नाहीत.